आजच्या व्हिडिओमध्ये आपण इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट बघणार आहोत. तुम्हाला माहिती असेल की इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? जर नाही माहिती तर लक्ष द्या की जर एखादी गोष्ट आहे, आपल्याकडे एखादा वायर आहे आणि या वायरमधनं काय पास होत आहे, चार्जेसचा फ्लो होत आहे. तर हा जो चार्जेसचा होणारा फ्लो आहे हा एका सेकंदामध्ये किती होणार, चार्जेसचा फ्लो एका सेकंदामध्ये किती होणार किंवा पर युनिट टाईममध्ये किती होणार, या गोष्टीस आपण करंट म्हणतो. जर एखाद्या गोष्टीमधनं करंट वाहत आहे किंवा चार्जेसचा फ्लो होत आहे पर्टिक्युलर टाईममध्ये, तर हा दोन प्रकारचे इफेक्ट शो करते. तर आपल्याला काय दिसायला मिळणार की जो एक कंडक्टर आहे ज्याच्यामधनं इलेक्ट्रिक फ्लो होत आहे किंवा करंट फ्लो होत आहे, तर हा जो आहे कोण कंडक्टर यांच्या हा गरम व्हायला सुरुवात होते. कशाला सुरुवात होते? गरम होण्यास सुरुवात होते. म्हणजे की आपल्याला याची जो काय होती हॉटनेस होती, याचे जो टेम्परेचर होता तो इन्क्रीज व्हायला होताना दिसेल. तर हा जो इफेक्ट आहे यालाच आपण हीटिंग इफेक्ट म्हणतो. कशाच्या? इलेक्ट्रिक करंटच्या. तशाच प्रकारे दुसरा एक इफेक्ट आहे की एखाद्या कंडक्टरमधनं पुन्हा काय पास होत आहे, करंट पास होत आहे, म्हणजेच की इलेक्ट्रॉन्सचा फ्लो होत आहे पर युनिट टाईममध्ये. तर याच्या भोवती आपल्याला अशा प्रकारे मॅग्नेटिक फील्ड दिसून यायला मिळणार. तर आपण बघितले की करंट जर पास होणार तर दोन टाईपचे इफेक्ट पाहायला मिळतील. पहिल्या इफेक्टला नाव दिलं आपण की याच्यामधनं काय प्रोड्यूस होणार, हीट प्रोड्यूस होणार. सेकंड इफेक्ट काय सांगितला की हा काय प्रोड्यूस करणार, तर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करू शकते. काय प्रोड्यूस करू शकते? मॅग्नेटिक फील्ड. आणि मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करू शकते म्हणजेच काय होऊ शकते की हा स्वतःभोवती काय करणार, मॅग्नेटिक फोर्स तयार करणार. आणि मॅग्नेटिक फोर्स तयार करणार तर हा काय बनणार, मॅग्नेट बनणार. तर एक करंट कॅरिंग कंडक्टर हा मॅग्नेटसारखा बिहेव करू शकते. बट हा केव्हा करणार, किती करणार, हे सर्व गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये इंट्रोड्यूस करणार आहोत आणि डिस्कससुद्धा करणार आहोत. पण ह्या सर्व गोष्टी डिस्कस करण्याआधी आपण इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय हा समजून घेऊया आणि त्याची डेफिनेशनसुद्धा लिहून घेऊया. कारण आपण हे क्लास 9मध्ये शिकले होते की करंटची डेफिनेशन काय, आणि त्याच्यानंतर आतापर्यंत तुम्ही विसरून गेले असाल. तर इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, तर चार्जेस पास थ्रू कंडक्टर. कशामधनं पास होतील? नॉन कंडक्टरमधनं होतील का? नाही, थ्रू कंडक्टर पर युनिट टाईम किंवा पर युनिट टाईममध्ये. तर याला इज कॉल्ड ॲज, या गोष्टीला आपण काय म्हणतो, करंट म्हणतो. इज कॉल्ड ॲज करंट. या गोष्टीला आपण करंट असे म्हणतो. बट आता मग लिहायचा कसा? आता करंट जो आहे याला शो आपण कसे करतो, आय म्हणून शो करतो. बट आपल्याला माहिती आहे की कोण फ्लो होत आहे, चार्जेस. आणि चार्जेसला कसे डिनोट करतो, क्यू म्हणून. आणि केव्हा, तर एका पर्टिक्युलर टाईममध्ये, म्हणजे काय, टी. तर जो करंट आहे याचा युनिट काय आहे, ॲम्पियर आहे. आणि जर आपण म्हटला की हा चार्ज पर युनिट टाईम आहे, तर चार्जला आपण कशामध्ये डिनोट करतो, कुलममध्ये. ठीक आहे, तर कुलममध्ये डिनोट करतो. आणि कुलम आणि टाईमला कशामध्ये डिनोट करतो, सेकंडमध्ये. तर ॲम्पियर इक्वल्स टू कुलम पर सेकंड. याला कसा लिहितात, कुलम पर सेकंड. कुलम पर सेकंड असे सुद्धा तुम्ही लिहू शकता. म्हणजे दोन्ही प्रकारे तुम्हाला समजलं. म्हणजे करंट का होते हे आता तुम्हाला लक्षात आलेलं आहे. आता आपण इलेक्ट्रिक सर्किट कशा प्रकारे ड्रॉ करायचा ही गोष्ट लक्षात घेऊया. पहा, हा जो सरळ सरळ दिसत आहे हा वायर. तर हा जो सरळ सरळ लाईन दिसत आहेत याने आपण काय करतो, वायरला डिनोट करतो. जर तुम्हाला कोणती पण लाईन दिसत आहे एखाद्या सर्किटमध्ये, तर ते कशाला शो करते, वायरला. आपण काय केलेलो आहोत, एक बॅटरी घेतलेलो आहोत. तुम्हाला सेल माहिती आहे ना, सेलला जर पुष्कळ वेळी लावला, हा जो एक डिनोट करते, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, हा कशाला डिनोट करते, सेलला डिनोट करते. आणि पुष्कळ सारे सेल, एक दुसरा एक सेल, दुसरा एक सेल, जर असे सेल्स आपण अरेंज केले तर यांना आपण काय म्हणतो, बॅटरी म्हणतो. काय कन्स्ट्रक्ट केला, बॅटरी. सो बॅटरी इज अ सेट ऑफ अ सेल. काय आहे, हा सेट आहे. कशाचा आहे, सेलचा. तर पहा, तशाच प्रकारे जर तुम्हाला स्विच शो करायची असेल तर तुम्ही कशा प्रकारे शो करू शकता, अशा प्रकारे. असे दोन ब्रॅकेट द्यायचे. जर हे ब्रॅकेट जे आहेत ते ओपन आहेत तर आपण काय म्हणणार, याला
ओपन स्विच. कोणती स्विच? ओपन. म्हणजे की काय आहे, हा सर्किट बंद आहे. म्हणजे आता जर तुम्ही इथं बल्ब लावत आहात तर हा बल्ब का राहणार? बंद राहणार. मग जर तुम्हाला या बल्बला चालू करायचे आहे, तुम्हाला बटन प्रेस करायला लागेल, तर तुम्ही तेव्हा काय कराल? त्या सर्किटला क्लोज कराल. तर क्लोज सर्किट कशा प्रकारे दाखवतात? अशा प्रकारे क्लोज सर्किट दाखवते. आता पहा, इतकी गोष्ट समजली. आता इथनं मधनं काय करत आहोत? आपण करंट पास करत आहोत. करंटला आपण कशामध्ये मोजतो? तर ॲमीटरमध्ये मोजतो. तर आपण काय लावला? इथं ॲमीटर लावला, या इंडमध्ये आणि या इंडमध्ये, दोघांच्या मधामध्ये. बट जेव्हा पण आपण आता इथून लावला, असं काय झालं? हा वायर गेला. आता काय करणार? याच्यामधला आता इथं काय होत आहे? इथं आपण लावला एखादा डिव्हाइस. हा डिव्हाइस काय करणार? जे पण चार्जेस आहेत त्यांचा यूज करणार. कशासाठी? जो पण काही आपण काय करत आहोत? वर्क परफॉर्म करत आहोत. जसा की आपण काय लावला? लाईट लावला. तर लाईटचा काम काय आहे? या चार्जेसला घेणार आणि जे चार्जेसमध्ये जे एनर्जी आहे तिचा यूज कशासाठी करणार? की बल्ब ग्लो करण्यासाठी, म्हणजे की लाईट प्रोड्यूस करण्यासाठी. आपण काय केला? टॉर्च लावला किंवा काय केला? बल्ब लावला. तर बल्बचा काम काय राहणार? की लाईट प्रोड्यूस करायचा. आता पहा, जर लाईट प्रोड्यूस करत आहे याचा अर्थ हा काय करत आहे? चार्जेसला रोखत आहे. काय आहे? चार्जेसला रोखत आहे. आणि प्रत्येक एक अशी गोष्ट जे काय करणार? चार्जेसला रोखणार, अशा गोष्टीला आपण काय म्हणतो? रेझिस्टन्स. तर रेझिस्टन्स म्हणजे काय? एक अशी गोष्ट जे काय करणार? अपोज करणार चार्जेसच्या, त्या गोष्टीला आपण रेझिस्टन्स म्हणतो. ठीक आहे, आपण डेफिनेशनसुद्धा लिहूया की व्हॉट इज अ रेझिस्टन्स? रेझिस्टन्स. सो व्हॉट इज रेझिस्टन्स? रेझिस्टन्स इज अ अपोज टू फ्लो ऑफ चार्ज. Resistance is a oppose to flow of charge. फ्लो ऑफ चार्ज म्हणजे की जो चार्जचा फ्लो आहे, फ्लो ऑफ चार्ज आहे, त्याला जो अपोज मिळणार त्याला आपण काय म्हणतो? रेझिस्टन्स. तर हा रेझिस्टन्स आपण कुठं लावलेला आहे? इथं. म्हणजे की कोणता पण एक डिव्हाइस ज्याच्याने काय होणार? फ्लो ऑफ चार्ज रुकणार. आता पहा, जर फ्लो ऑफ चार्ज रुकणार तर या साईडला चार्जेस जास्त राहतील आपल्याला आणि या साईडला चार्जेस काय राहतील? कमी. तर या चार्जेसच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये किती कमतरता आली आहे, तितकाच जास्त यूज कोण केलं नाही? या डिव्हाइसनं केलं नाही, असे मोजू शकतो. तर आपल्याला हा गिणण्यासाठी काय करायला लागेल? या 2 पॉईंटमध्ये एक व्होल्टमीटर लावायला लागेल. काय करायला लागेल? व्होल्टमीटर. हा व्होल्टेज काय गिणणार? या दोघां पॉईंटमधला पोटेन्शियलचा डिफरन्स, म्हणजे की कॉन्सन्ट्रेशन ऑफ चार्जेसचा डिफरन्स. ठीक आहे, इतका समजला. आणि पुन्हा काय केलं? जो वायर होता तो ठेवलेला, तो काय करा? पुन्हा आपण इथं लावला आणि इथं काय आहे? की. जर आता ही काय आहे? जर अशीच ठेवला आपण तर ही काय राहणार? ओपन राहणार. जर आपण हिला काय केला? प्रेस केला असा, तर काय होणार? ही सुरू होणार. तर ही काय आहे? सुरूवाली की. आणि ही वाली कोणती आहे? बंदवाली की. समजलं इतका? आणि आपण या कीला कोणासोबत अटॅच केला? बॅटरीसोबत. तर अशा प्रकारे आपण इलेक्ट्रिक करंट दाखवू शकतो. आता हे करंटची जे तुम्ही पाहत आहात, तर करंटच्या डायरेक्शन दिलेलं आहे आपण, की करंट कोणाकडे फ्लो होते. तर डायरेक्शन ऑफ करंट काय राहते बेटा? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. हा पॉझिटिव्ह दिसत आहे. या पॉझिटिव्हपासून करंट असा फ्लो होणार, याच्यामधनं पास होणार आणि इथून काय करणार? ट्रॅव्हल करून इकडे जाणार. तर याला आपण काय म्हणतो? करंटचा फ्लो. कोणाकडे? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. तशाच प्रकारे डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉनची डायरेक्शन कुणाकडे असते? तर निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. पहा, इलेक्ट्रॉन कोणाकडनं फ्लो होतील? इकडनं असे इलेक्ट्रॉन फ्लो होत जातील. तर इकडे निगेटिव्ह चार्ज जात आहेत आणि इकडे कोणते चार्ज जात आहेत? पॉझिटिव्ह. तर पॉझिटिव्हच्या चार्जचा फ्लो असा आणि निगेटिव्हच्या चार्जचा फ्लो काय? त्याच्या जस्ट अपोजिट. आणि करंट कोणाकडे फ्लो होते? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, कारण इकडे जास्त पॉझिटिव्ह चार्ज आहेत. तर पॉझिटिव्ह चार्ज कोणाकडे जातील? निगेटिव्ह चार्जकडे. आणि निगेटिव्ह चार्ज कोणाकडे जातील? तर पॉझिटिव्ह चार्जकडे. इतका समजला? तर इतका आपण काय शिकत आहोत? हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. याच्यामध्ये आपण काय शिकला? इलेक्ट्रिक सर्किट. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हीटिंग इफेक्ट काय करणार आहोत? डिस्कस करणार आहोत. तर जर इतका व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे तुम्हाला, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअरसुद्धा करायचं आहे आपल्या मित्रांसोबत. धन्यवाद.